शकुंतला मॅथ्स अकॅडमी म्हटलं की बोर्डाच्या परीक्षेत यशाची हमी. महाराष्ट्रातील ध्येयवेड्या आणि बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचं मी SK स्वागत करतो. चला आपल्या या झिरो टू हिरो बॅच मधील प्रवासामधील प्रथम प्रकरणातील आपण आजच्या लेक्चरमध्ये एक सामायिक समीकरण सोडवून झाल्यानंतर एक सामायिक समीकरणाचे ऍप्लिकेशन्स म्हणजेच एक सामायिक समीकरणाचे उपयोजन, आपण उपयोग काय एक सामायिक समीकरणाचा हे आपण कालच्या लेक्चरमध्ये दोन उदाहरणं पाहिली होती की आपण शाब्दिक संरचनेवरून समीकरणामध्ये कशा पद्धतीने आपण कन्वर्जन करतो आणि समीकरणामध्ये कन्वर्जन करून एक सामायिक सोडवून आपण वर्ड प्रॉब्लेम किंवा आपण शाब्दिक संरचनेतील उदाहरणे कशी सोडवतो आपण पाहिलं होतं. आज पाहणार आहोत आपण त्या पुढील उदाहरणे. पुढील उदाहरणे पाहण्यापूर्वी मी एक तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे. ती कन्सेप्ट अशी आहे, समजा ही एक तुमची नदी आहे. नदी म्हणजे हा झाला नदीमधील पाण्याचा प्रवाह, हे तुमचं पाणी वाहत आहे आणि ह्या नदीमध्ये एक बोट आहे. समजा हा नाविक म्हणजे नाव चालवणारा. आता समजा तुम्ही कन्सिडर केलं बोट किंवा नाव, बोट किंवा नाव याची स्पीड आहे x किमी प्रति तास आणि म्हणजे ह्या बोटेचा वेग x किलोमीटर प्रति आवर आहे. त्याचबरोबर पाण्याचा सुद्धा स्वतःचा आपला काहीतरी वेग आहे, म्हणजेच प्रवाहाचा वेग किती आहे y किमी प्रति तास. आपण ग्राह्य धरलं प्रवाहाचा सुद्धा y किलोमीटर प्रति तास वेग आहे. मग आता आपण बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाते, बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजेच पाण्यासोबत पाण्याचा वेगही बोटेला मिळतो. समजा आपण एखाद्या चढावर असतो, चढावरती सायकल चालवत असताना ऑटोमॅटिक सायकल खाली जाते का नाही, म्हणजे आपल्याला उताराचा सुद्धा वेग आपल्या सायकलला लागतो. आणि चढावरती सायकल चालवत असताना आपल्याला ज्या स्पीडनं खाली गेलो त्या स्पीडनं वर येतो का नाही, म्हणजेच घर्षण होऊन आपल्याला अपोज केलं जातं, म्हणजे आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना आपली स्पीड कमी होते. त्याच पद्धतीने ज्या वेळेस एखादी नाव किंवा बोट पाण्यामध्ये जात असेल तर प्रवाहाच्या दिशेने मिळणारी सापेक्ष गती किती असणार आहे, x + y किमी प्रति तास. समजलं? आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मिळणारी सापेक्ष गती किती असणार आहे, x - y किमी प्रति तास. म्हणजे सापेक्ष गती हा एक कन्सेप्ट इथे तुम्हाला समजतो. म्हणजेच प्रवाहाच्या बरोबर पाण्याची स्पीड आणि बोटीची स्पीड म्हणजे या नावेची स्पीड, या दोन्हीची स्पीड एकत्र होऊन प्रवाहाला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाताना बोटेला x + y किमी प्रति तास या वेगाने जाईल. प्लस आणि प्रवाहाच्या विरोध जात असताना बोट प्रवाहाच्या विरुद्ध जाता, समजा इथे एक अशी टेकडी आहे आणि इथे उतार आहे आणि ही बोट अशी जाते आणि पाणी असं खाली येते, म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध जर बोट जात असेल तर पाणी त्याला अपोज करणार, म्हणजे घर्षण होणार पण अपोज करणार, म्हणजे स्पीड थोडी कमी होणार. मग ती सापेक्ष गती काय असेल विरुद्ध दिशेने जात असताना, x - y किमी प्रति तास. ही झाली सापेक्ष गतीची कन्सेप्ट. आता आपण मागील इयत्तेमध्ये शिकला ते काही महत्वाचे सूत्र मी तुम्हाला सांगत आहे. ते सूत्र असे आहे, म्हणजेच वेग इज इक्वल टू
अंतर भागिले वेळ म्हणजे ते अंतर कापण्यासाठी लागणारा काळ. त्याचबरोबर आपण वेळ जर काढायचा असेल तर अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग, आणि अंतर जर काढायचं असेल तर हे भागाकारातलं वेग इकडे गुणाकारात होईल, म्हणजेच वेग गुणिले वेळ. हे 3 सूत्र आपणास महत्वपूर्ण कामगिरी बजावतात. म्हणजेच तुम्हाला वेग दिला असता, तुम्ही म्हणजे तिन्हीपैकी 2 कन्सेप्ट दिले असता, एका कन्सेप्टचं उत्तर काढू शकता. म्हणजे तुम्हाला अंतर आणि वेळ दिला तर वेग काढू शकता, आणि अंतर आणि वेग दिलं तर वेळ काढू शकता, आणि वेग आणि वेळ दिला तर अंतर काढू शकता. ह्याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला पुढील उदाहरण पाहायचं आहे. म्हणजे उदाहरण पाहण्यापूर्वी ह्या बेसिक संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं हवंय, म्हणून मी हा संकल्पना तुम्हाला सांगितल्यात. आता पुढील उदाहरण असं आहे, त्या उदाहरणामध्ये तुम्हाला एक कृती दिलेली आहे. कृतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एक नाव आहे, म्हणजे एक बोट आहे. आता एक नाव, व्यवस्थित लक्ष द्यायचे सर्वांनी, एक नाव 6 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर जाते. आता त्यांनी एक आपल्याला शाब्दिक विश्लेषण दिलंय की एक नाव आहे ती प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 किलोमीटर जाते. त्याचबरोबर तीच नाव सेम नाव आहे, ती काय करते, 13 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर व प्रवाहाच्या दिशेने 48 किलोमीटर जाते. आता हे जे आपल्याला शाब्दिक विवरण दिलेलं आहे, या शाब्दिक विवरणावरून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पाण्याचा वेग म्हणजे प्रवाहाचा वेग व नावेचा वेग, म्हणजे नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग किती आहे हे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. म्हणजे नाव आणि प्रवाह यांचा वेग किती असेल ते आपल्याला काढायचं. आपण ते आता कसं काढणार आहे, आता त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण कन्सिडर करूया. समजा नावेचा वेग x किमी प्रति तास आणि प्रवाहाचा वेग कन्सिडर केले, प्रवाहाचा वेग y किमी प्रति तास. आता सापेक्ष स्पीड म्हणजे प्रवाहाच्या दिशेने स्पीड किती असणार आहे, म्हणजे आपला वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग किती असणार आहे, x + y किमी प्रति तास, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असणार आहे, x - y किमी प्रति तास. आता एक कन्सेप्ट म्हणजे आपल्याला काय दिले त्यांनी, दोन्ही विधानामध्ये किंवा दोन्ही कृतीमधील शाब्दिक संरचनेमध्ये त्यांनी आपणास तासात म्हणजे वेळ दिलेला आहे. आपल्याला एक सूत्र माहित आहे, वेळ = अंतर भागिले वेळ. वेळ अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. तुम्हीच वेळेला काळ पण म्हणू शकता.
काळ इज इक्वल टू अंतर भागिले वेग किंवा टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हे बघा, आता आपल्याला त्यांनी टाइम दिलेला आहे. टाइम दिलेला आहे म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती किलोमीटर? 16 किलोमीटर. आता 16 किलोमीटर अंतर, वेग किती आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे x मायनस वाय. तसेच 24 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच 16 किलोमीटर अंतर x मायनस वाय ह्या स्पीडने जाण्यासाठी लागणारा वेळ, तसेच 24 किलोमीटर अंतर x प्लस वाय या सापेक्ष गतीने जाण्यासाठी लागणारा वेळ, दोन्ही वेळेची बेरीज म्हणजेच 6 तास आहे. हे झालं आपलं प्रथम इक्वेशन, म्हणजेच दिलेल्या शाब्दिक संरचनेचं आपण समीकरणामध्ये रूपांतरण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं नेक्स्ट कृतीमध्ये काय दिलेलं आहे हे बघा. 36 किमी प्रवाहाच्या दिशेने, 36 किमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने व 48 किमी प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे हे डिस्टन्स झालं आणि हे डिस्टन्स म्हणजे हे अंतर झालं आणि हे झालं तुमची स्पीड म्हणजेच वेग. प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे x प्लस वाय किमी प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग म्हणजे x मायनस वाय किमी प्रति तास. म्हणजेच 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी लागणारा वेळ प्लस 48 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागणारा वेळ त्यांनी दिलेला आहे आपल्याला 13 तास. म्हणजे सेम नाव आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने हे अंतर काढण्यासाठी ह्या स्पीडनं त्याला इतका वेळ लागतो. आता ही दोन समीकरणं आपल्याला मिळालेली आहेत. आता ही समीकरणं रेषीय समीकरण नसल्यामुळे आपल्याला ही समीकरणं प्रथमतः रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. म्हणजे रेषीय समीकरणामध्ये रूपांतरण करण्यासाठी आपण या समीकरणाचं ऑब्झर्वेशन केलं असता आपल्याला असं दिसून येतं की दोन्ही समीकरणामध्ये 1/x मायनस वाय तसेच 1/x प्लस वाय कॉमन गोष्टी आहेत. म्हणजेच आपण इथे कन्सिडर करूया 1/x मायनस वाय इज इक्वल टू m, 1/x प्लस वाय इज इक्वल टू n मानू आपण ग्राह्य धरलेला आहे. आता बघा, ग्राह्य धरल्यानंतर आपलं इक्वेशन काय बनणार आहे? 16m प्लस 24n इज इक्वल टू 6 तसेच 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. आता ही दोन आपल्याला रेषीय समीकरण मिळालेली आहेत. आता ह्या मिळालेल्या समीकरणाला आपण समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 ही नाव देऊ. आता रेषीय समीकरण म्हणजे आता एक सामायिक समीकरण सोडवायची आहेत आपल्याला. ही एक सामायिक समीकरण सोडवताना आपल्याला कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल हा विचार करणं येतं गरजेचं आहे. आता आपण इथे m चा सहगुणक सेम करू शकत नाही, त्यामुळं n चा सहगुणक इथे 24 आहे आणि n चा सहगुणक इथे 48 आहे. तर आपल्याला n चा सहगुणक इथे आपणास 48 करता येतो. आपण समीकरण नंबर 1 ला 2 ने गुणले असता, समीकरण 1 ला 2 ने गुणू, समीकरण 1 ला 2 ने गुणले असता 32m प्लस 48n इज इक्वल टू 12 हे समीकरण नंबर 3 आपणास मिळाले. आता ह्या समीकरण 3 आणि समीकरण 2 चा विचार करा. म्हणजेच समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. हे बघा, समीकरण 2 काय आपलं 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. वजाबाकी करताना समीकरण 3 काय 32m प्लस 48n इज इक्वल टू 12. वजाबाकी करताना चिन्हाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण की प्लस असेल तर प्रत्येक चिन्ह मायनस होईल आणि मायनस असेल तर प्लस होईल. आता 36m मधून 32m गेले असता 4m उरतील आणि 48n प्लस मध्ये आणि 48n मायनस मध्ये कॅन्सल होईल आणि 13 मधून 12 गेले 1 उरेल. m बरोबर 1/4 आपणास मिळालेला आहे. त्याचबरोबर आता मिळालेलं m बरोबर 1/4 आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आपलं 16m प्लस 24n इज इक्वल टू 6 हे समीकरण 1 आहे.
तर यामध्ये m ची किंमत ठेवून घेऊया 16, m ची किंमत 104 प्लस 24n इज इक्वल टू 6. म्हणजेच हे बघा, आता 4 प्लस 24n इज इक्वल टू 6. 24n इज इक्वल टू 6. हे 4 प्लस आहे, या बाजूला गेल्यावर तर मायनस होईल. 24n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 भागिले 24 आणि n इज इक्वल टू बे 12 दोन्ही 24. म्हणजे n ची किंमत आपणास 1/12 मिळालेली आहे. मग आपल्याला ह्या समीकरणावरून आपण रेषीय समीकरण बनवली म्हणजे ह्या समीकरणाची उकल मिळाली अशी होत नाही. आता आपल्याला आपण ग्राह्य धरलेल्या कॉमन गोष्टीला m आणि n हे चल निर्धारित केली होती. आता इथे आपण m आणि n च्या किमती ठेवू. म्हणजे 1/x - y इज इक्वल टू आपण m कन्सिडर केलं होतं. m ची किंमत काय आलेली आपली 1/4. चला 1/4 आपण ठेवून घेऊ. म्हणजे x - y इज इक्वल टू 4. हे समीकरण नंबर 4 ग्राह्य धरू. आणि 1/x + y इज इक्वल टू 1/12. म्हणजे x + y इज इक्वल टू 12. हे समीकरण नंबर 5 आपण ग्राह्य धरू. आता समीकरण नंबर 4 व समीकरण नंबर 5 या दोन्ही समीकरणाचा विचार केला असता आपण या दोन समीकरणाची बेरीज केल्यानंतर आपणाला y या चलाचा लोप करून x या चलाची किंमत काढता येईल. म्हणजे समीकरण 4 बेरीज समीकरण 5 म्हणजे समीकरण 4 व 5 ची बेरीज करू. म्हणजे x - y इज इक्वल टू 4, x + y इज इक्वल टू 12. बेरीज केली असता प्लस y मायनस y कॅन्सल होईल. 2x इज इक्वल टू 16 आणि x इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 8 मिळालेला आहे. आणि x इज इक्वल टू 8 समीकरण 5 मध्ये ठेवू. आता समीकरण 5 मध्ये x इज इक्वल टू 8 ठेवू. म्हणजे x इज इक्वल टू 8 ठेवला असता x + y इज इक्वल टू 12 हे आपलं समीकरण नंबर 5. हे बघा, x इज इक्वल टू 8 ठेवला असता y इज इक्वल टू 12 - 8 म्हणजेच y इज इक्वल टू 4 ही आपल्याला किंमत मिळेल. आता आपल्याला पूर्णपणे ही एक सामायिक समीकरण सोडवल्यानंतर ह्याला रेषीय मध्ये कन्वर्ट केल्यानंतर म्हणजे mn या दोन चलाच्या रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट केल्यानंतर mn ची व्हॅल्यू काढल्यानंतर परत mn ची व्हॅल्यू ग्राह्य धरलेल्या कॉमन गोष्टीमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला xy चे दोन इक्वेशन परत मिळाले आणि दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर x आणि y या दोन चलाच्या किमती मिळाल्या. म्हणजेच तुम्हाला काय काढायचं होतं, नावेचा वेग x किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग y किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजेच आपल्याला नावेचा वेग किती मिळालेला आहे, x ची किंमत 8 किमी प्रति तास व प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास. म्हणजेच तुम्हाला हे उदाहरण समजण्यासाठी मी पाठीमाग उदाहरण सुरू करायच्या अगोदरच बेसिक कन्सेप्ट सांगितली होती. आता तुम्हाला माझ्या त्या बेसिक कन्सेप्ट सांगण्यामागचा उद्देश समजलाच असेल. ह्या पद्धतीने आपण बोट आणि किंवा नाव आणि प्रवाहाचा वेग फाइंड आउट करू शकतो. सापेक्ष स्पीड म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड आपण त्याला म्हणू शकतो. ही संकल्पना इथे उपयोगाला येते. तुम्हाला सर्वांना समजलं असेलच, तर आपण पुढील उदाहरण घेऊया. प्रत्येक शाब्दिक संरचनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की शाब्दिक संरचनेमधून आपण एकदा समीकरण आपल्याला बनवता आलं की मग आपण कोणत्याही पद्धतीचा यूज करून ती समीकरणे सोडवून आपल्या उदाहरणाचं म्हणजे आपण फायनल उत्तर पर्यंत पोहोचू शकतो. आता पुढील उदाहरण आपण पाहणार आहोत. हे बघा, तर उदाहरण क्रमांक 4 आहे. यामध्ये काही मुलं आहेत, काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली. आता काही रक्कम आहे, काही मुलांना सारखी वाटली म्हणजे सर्वांना सारखी वाटली. जर मुले 10 मुले जास्त असती, 10 मुले जास्त असती, जर 10 मुले जास्त असती तर प्रत्येकास 2 रुपये कमी मिळाले असते आणि 15 मुले
कमी असते तर प्रत्येकाला 6 रुपये जास्त मिळाले असते. एकूण रक्कम किती होती आणि ती रक्कम किती मुलांना वाटली आपल्याला फाइंड आउट करायचंय. एकूण रक्कम किती होती आणि ती रक्कम किती मुलांना वाटली. आता दिलेल्या साप्ताहिक संरचनेवरून आपल्याला एक पर्टिक्युलर अशी रक्कम आहे. आता ती रक्कम सर्वांना सेम वाटायची आणि आता समजा माझ्याकडे 50 रुपये आहेत, मी 5 जणांना वाटले तर किती किती रुपये येतील प्रत्येकाला? 10,000 रुपये. म्हणजे 5 × 10 गुणाकार केलेले असता मला दोन्ही म्हणजे माझी रक्कम मिळेल. म्हणजे आता समजा आपण कन्सिडर करूया मुलांची संख्या. आता मुलं मानूया आपण, मुलांची संख्या x मानू. प्रत्येकाला मिळणारी रक्कम y मानू. आता मुलांची संख्या x आणि प्रत्येकाला मिळणारी रक्कम y मानलेली आहे. म्हणजे आता समजा तुम्ही 5 जण आहेत आणि म्हणजे तुमची संख्या 5 आहे आणि प्रत्येकाला मिळणारी रक्कम 10 आहे. म्हणजे टोटल एकूण रक्कम किती झाली? 5 × 10 50 झाली. म्हणजेच एकूण रक्कम किती होणार आहे तुमची? एकूण रक्कम होणार आहे XY. हे झाली आपली बेसिक संकल्पना. आता काय सांगितलंय त्यांनी बघा, 10 मुले जास्त असती तर, म्हणजे आता मुलांची संख्या किती आहे? X आणि 10 मुले जास्त असती तर म्हणजे त्यामध्ये 10 मुलं ऍड झाली X + 10 आणि प्रत्येकाला मिळणारी रक्कम Y आहे आणि Y मध्ये प्रत्येकाला 2 रुपये कमी मिळाले असते म्हणजे Y - 2 आपली एकूण रक्कम आहे XY. आता हे उदाहरण आपल्याला सोडवून घ्यायचं म्हणजे हे समीकरण हे कसं सोडवता येईल आपल्याला? XY गुणाकार करताना कसा करायचा हे बघा. प्रथम पद दोन्ही पदाला गुणा करून घ्यायचा आहे. XY - 2x + 10y प्लस हे बघा. आता ह्या समीकरणाला सोडवून घ्यायचे आपल्याला. कसं सोडवून घेणार? अगोदर इथे गुणाकार करून घेणार. गुणाकार करत असताना प्रत्येक पदानं ह्या ब्रॅकेट मधील किंवा ह्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचे. म्हणजे x ने गुणले असता XY मिळेल आणि 2 ला -2 मिळेल प्लस 10y - 20 = XY. हे समीकरण मिळालेलं आहे. आता दोन्ही बाजूला जर इक्वल चिन्हाच्या सेम पद असतील तर आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे? -2x + 10y = हे आपण -20 समीकरणाच्या किंवा उजव्या हातात इक्वल टू साइनच्या उजव्या बाजूला ट्रान्सफर करू म्हणजे ते +20 होईल. आता ह्या समीकरणाला 2 ने डिवाइड करू दोन्ही बाजूला म्हणजे काय होणार? 2 ने -x + 5y = 10. आता हे समीकरण नंबर आपण ह्याला 1 मानू. काय अवघड आहे? मुलांची संख्या x, त्याला मिळणारी रक्कम y म्हणजे प्रत्येकाला y रुपये मिळतील. मग आता ह्यांची एकूण रक्कम किती असणार आहे? XY म्हणजे कसं? 10 रुपये म्हणजे 10 मुलं वाढली असता 2 रुपये कमी मिळतात. हे आपण समीकरणामध्ये कन्वर्ट करून घेतलंय आणि इथे गुणाकार करून हे समीकरण आपण एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये समीकरण काढून घेतलेलं आहे. आता त्याचबरोबर पुढे काय म्हणलंय ते बघायचंय. 15 मुले कमी असती तर प्रत्येकाला 6 रुपये जास्त मिळाले असते. आता लक्ष द्यायचं बघा. प्रत्येक मुलं किती आहेत? X. मुलांची संख्या X मानलेली आहे आणि 15 मुले कमी झाली असती तर प्रत्येकाला मिळणारी रक्कम किती आहे? Y. म्हणजे y + 6 प्रत्येकाला 6 रुपये मिळाले असती. हे झालं दुसऱ्या अटीनुसार. आता हे आपण गुणाकार करून घ्यायचं आहे. हे बघा. XY + 6x - 15y - 90 = XY. हा गुणाकार केलेला आहे. तर XY दोन्ही बाजूला असल्यामुळे कट होईल जाईल
6x मायनस 15y इज इक्वल टू 90 ह्या बाजूला जाईल. आता आपण ह्या समीकरणाला बघा 6x मायनस 15y इज इक्वल टू 90 ला 3 ने भागू म्हणजे काय होणार 3 दोन्ही 6 2x मायनस 5y इज इक्वल टू 3 त्रिक 9 3 0 0 म्हणजे आपल्याला हे एक इक्वेशन मिळेल. आता समीकरण 1 आणि समीकरण ह्याला समीकरण नंबर 2 द्या. आता यांची डायरेक्ट आपण बेरीज करूया. समीकरण 1 व समीकरण 2 बेरीज करायची आपण. बेरीज म्हणजे आपल्याला मायनस एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 5y इज इक्वल टू 10 हे आहे बघा आपलं समीकरण नंबर 1. आणि समीकरण नंबर 2 काय मायनस 2x प्लस 2x मायनस 5y इज इक्वल टू 30. आता ह्यांची करायची आपल्याला बेरीज. आता बेरीज म्हणजे प्लस 5y मायनस 5y कॅन्सल होईल. मायनस 2x म्हणजे प्लस 2x मधून मायनस x गेला असता x उरेल आणि 10 प्लस 30 40 मिळेल. म्हणजे आपल्याला x इज इक्वल टू 40 मिळालेला आहे. म्हणजे मुलांची संख्या 40 आहे हे आपल्याला फाईंड झालेलं आहे. म्हणजे रक्कम किती मुलांना वाटली 40 मुलांना वाटली. आता प्रत्येकाला मिळणारी रक्कम इथे काढू आपण पण इथे विचारली नाही तरी आपण काढू. म्हणजे y कसं काढणार आता x प्लस 5y मायनस एक्स प्लस 5y इज इक्वल टू 10 हे आहे आपलं समीकरण नंबर 1. ह्यामध्ये x ची किंमत ठेवा मायनस 40 प्लस 5y इज इक्वल टू 10 5y इज इक्वल टू 10 आणि हे मायनस 40 ह्या बाजूला गेल्यानंतर प्लस 40 होईल. म्हणजे 5y इज इक्वल टू 50 आणि y इज इक्वल टू 50 भागिले 5 म्हणजेच y इज इक्वल टू 10 ही झाली तुम्हाला प्रत्येकाला मिळणारी रक्कम. म्हणजे प्रत्येकाला 10 रुपये मिळाले आणि मुलांची संख्या आहे 40 मुलं. आणि टोटल रक्कम कशी काढणार आपण एकूण रक्कम कसे फाइंड करणार आहोत XY म्हणजेच 40 गुणिले 10 म्हणजेच 400 म्हणजेच टोटल रक्कम 400 होती आणि 40 मुलांना ती प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे वाटलेली आहे. असं आहे आपल्या ह्या पूर्ण समीकरणाचं सोल्युशन. सर्वांना समजलं असेलच. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमची प्रत्येक अडचण काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. कारण की प्रत्येक तुमच्या शंकाचं निरसन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. कारण की तुम्हाला झिरो पासून हिरो बनवण्याचा निर्धार शकुंतला मॅथ्स अकॅडमीने घेतलेला आहे. त्यामुळं कन्सेप्ट किंवा तुम्हाला एखादी शंका विचारताना थोडंही निसंकोच किंवा मनामध्ये एक कमीपणाची भावना घेऊन राहायचं नाही. किंवा तरी सुद्धा काही प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारायचं नाही तर तुम्ही शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या चॅनलवरती जाऊन शकुंतला मॅथ्स अकॅडमी ह्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचंय आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तिथे तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. तुमच्या प्रत्येक शंकाचं निरसन अवश्य केलं जाईल. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.5 सोडवून घेणार आहोत. सराव संच 1.5 सोडवून घेण्यासाठी तुम्हाला पाठीमागील ज्या कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत टोटल म्हणजे हे प्रकरण आपलं समाप्त होत आहे आणि ह्या प्रकरणावर पूर्णपणे रिव्हायझन करायची आहे. आता ती रिव्हिजन कशी करायची प्रकरणावर रिव्हिजन कशी करायची त्यासाठी शकुंतला मॅथ्स अकॅडमी म्हणजे मी SK तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे 10 मिनिट ब्रह्मास्त्र सिरीज. म्हणजे 10 मिनिट गणित ब्रह्मास्त्र रिव्हिजन सिरीज तुम्हाला इंस्टाग्राम वरती रील्सच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं शकुंतला मॅथ्स अकॅडमी ह्या इंस्टाग्राम पेजला तुम्हाला फॉलो करायचंय आणि तुमच्या रिव्हिजन मध्ये भर टाकायची आहे. तुमची रिव्हिजन हेच तुम्हाला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे. कारण की रिव्हिजन होणं खूप महत्वाचं आहे. आज तुम्हाला शिकवलं उद्या दुसरा टॉपिक सुरू होणार. उद्या आपण वर्ग समीकरणे हा नवीन चॅप्टर स्टार्ट करताल. परत पाठीमागच्या चॅप्टर मधलं तुम्ही विसरून जाल. त्यामुळं आपण काय शिकलो त्यामध्ये कुठल्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या प्रत्येक कन्सेप्टवर रिव्हिजन होणं महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण SSC मॅथ्स ब्रह्मास्त्र 10 मिनिट शो सिरीज स्टार्ट करत आहोत. त्या सिरीजला तुम्ही जॉईन व्हा आणि
डेली 10 मिनिट तुमची रिव्हिजन करत राहा. तुम्हाला शकुंतला मॅथ्स अकॅडमी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं आहे, तुम्हाला डेली अपडेट्स मिळून जातील. चला आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत. पुढील उदाहरण असं आहे, एक 3 अंकी संख्या एक 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. त्या संख्येत 198 मिसळल्यास तेच अंक उलट क्रमाने असलेली संख्या मिळते. तेच अंक उलट क्रमाने असलेली संख्या मिळते. तसेच एकक व शतक स्थानच्या अंकाची बेरीज एकक व शतक स्थानच्या अंकाची बेरीज ही दशक स्थानच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. अंकापेक्षा 1 ने कमी आहे. तर ती संख्या शोधा. आता आपणास इथे शाब्दिक संरचना आधी दिलेली आहे, त्याचं समीकरणामध्ये कन्वर्जन करायचंय. तत्पूर्वी आपल्याला त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे की एकक व शतक स्थानाच्या अंकाची बेरीज ही दशक स्थानच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजेच एकक आणि शतक स्थानच्या अंकाची बेरीज ही दशक स्थानच्या अंकाच्या बेरजेपेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजेच दशक स्थान 1 ने मोठा आहे. समजा आपण असं उदाहरण घेऊ शकता, तुमचं वय माझ्यापेक्षा 10 वर्षांनी कमी आहे. आणि तुम्ही असंही म्हणू शकता की मी तुमच्यापेक्षा 10 वर्षांना मोठा आहे. म्हणजेच आपण कन्सिडर करूया, समजा एक शतक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक x कन्सिडर करूया. दशक स्थानचा अंक x + y + 1 म्हणजे दशक स्थानचा अंक शतक आणि एकक स्थानच्या अंकापेक्षा 1 ने मोठा आहे. समजलं? म्हणजे आपण हा नंबर कन्सिडर करणार आहोत. आता हा नंबर कन्सिडर करताना आपण ह्या दिलेल्या कंडिशनचा विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी काय दिले बघा, एकक व शतक म्हणजे एकक व शतक हा अंकाची बेरीज ही दशक स्थानच्या अंकाच्या बेरजेपेक्षा 1 ने कमी आहे. म्हणजे दशक स्थानचा अंक या दोघांच्या बेरजेपेक्षा 1 ने मोठा आहे. आता आपण त्यांनी दिलेला नंबर आहे, तो नंबर दिलेली संख्या काय आहे ते जाणून घेऊ. दिलेली संख्या काय असणार आहे? समजा एक उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो, 183 हा एक नंबर आहे किंवा ही 3 अंकी संख्या आहे. त्याला आपण कसं लिहितो? 100 + 80 + 3 म्हणजे 100 + 10 × 8 + 3 ह्या रूपामध्ये आपण हे एकक, दशक आणि शतक स्थानचे अंक आपल्याकडे आहेत. तर आपल्याला दिलेली संख्या कुठली आहे? 100x + 10 × x + y + 1 ही दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक y. आता आपण याला सोडवून घेऊया. 100x + 10x + 10y + 10 + y म्हणजेच x 110x + आता हे बघा 10y आणि y 11y + 10 ही आहे आपल्याला त्यांनी दिलेली संख्या. ही संख्या आहे 110x + 11y + 10 ही त्यांनी दिलेली संख्या आहे. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, 3 अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. आता आपण काय करूया, या
तीन अंकी संख्येमधील अंकाची बेरीज करून घेऊया. अंकाची बेरीज किती मिळणार आहे हे बघा. एकक स्थानी काय आहे? एकक स्थानी y आहे, दशक स्थानी x प्लस y प्लस 1 आहे आणि शतक स्थानी x आहे. यांची बेरीज किती? 2x प्लस 2y प्लस 1 ही या अंकाची बेरीज मिळालेली आहे. आता अंकाची बेरीज म्हणजे तो अंक दिलेला अंक अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, तो अंक किती आहे हे बघा, 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू 17 पट म्हणजे 17 ने गुणाकार करा. अंकाची बेरीज किती आहे आपली? अंकाची बेरीज आहे 2x प्लस 2y प्लस 1. 2x प्लस 2y प्लस 1. आता हे बघा, हे समीकरण आपण सोडून घेऊया. 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू 70 दोन्ही 34x प्लस 70 दोन्ही 34y प्लस 17. आता हे बघा, 110x आहे, इकडे 34x आहे. आता आपण 110 मधून 34 मायनस करूया. 110 मधून 34 मायनस केल्यानंतर आपल्याला किती भेटते? 76x. तसेच 11y आणि हे 34y किती होणार आहे? 11y आणि 34y किती मिळणार आहे तुम्ही मला सांगा. इकडे ह्या बाजूला प्लस 11y आहे आणि इकडे 34y आहे. म्हणजे हे 34y ह्या बाजूला आल्यावर मायनस y होईल. म्हणजे 34y मायनस आहे आणि 11y प्लस आहे. म्हणजेच यांचा जो वजाबाकी येणार आहे ते 23y येणार आहे. आणि हे 10 आपण ह्या बाजूला प्लस मध्ये आहे, इकडल्या बाजूला त्याला पाठवून देऊ. 17 मधून 7 गेले, 10 गेले, खाली राहिले 7. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे? 76x मायनस 23y इज इक्वल टू 7. आता हे दिलेले कंडिशन वरून दिलेला अंक हा अंकाच्या बेरजेच्या 17 पट आहे. ह्या म्हणजे शाब्दिक विश्लेषणाचं समीकरणीय स्वरूप आपण मांडून घेतलेलं आहे. आता ह्या पुढे बघा, आता ह्या अंकामध्ये 198 मिसळल्यास आपल्याला उलट क्रमाने असलेली संख्या मिळते. आता समजा 170 हा संख्या नंबर आहे. आता उलट क्रमाने जर लिहिली तर हा फक्त 70 म्हणजे एकक आणि शतक स्थानच्या अंकाची आलटापालट होईल. 7 मध्येच राहणार आहे ना. हे बघा, उलट लिहिलं तरी त्याच पद्धतीनं आता उलट क्रमाने मिळणारी संख्या काय असेल हे बघा. आपली संख्या काय आहे आपण ठेवून घेऊया बघा. 100y प्लस 10x प्लस y प्लस 1 प्लस x म्हणजे एकक स्थान आणि शतक स्थान यांची होईल आलटापालट. म्हणजेच 100y प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस x म्हणजेच 110y प्लस 11x प्लस 10 ही झाली आपली उलट क्रमांकाने म्हणजेच अंक उलट क्रमाने असलेली संख्या. म्हणजे दिलेली संख्या ही आहे. आता ही उलट क्रमाने अंक असलेली संख्या ही आहे. म्हणजे ही संख्या आपल्याला केव्हा मिळते? जेव्हा दिलेल्या संख्येमध्ये म्हणजे आपल्या दिलेली संख्या आहे 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू यामध्ये 198 अगोदर मिसळायचं आहे. म्हणजे आपल्याला ही संख्या मिळेल 110y प्लस 11x प्लस 10. आता हे बघा, 110x आणि हे 11x म्हणजे 99x होईल मायनस 11y आणि 110y 99y होईल. आणि हे मायनस 198 जे आहे हे आपल्याला इथे प्लस मध्ये आहे. आता त्या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल, 198 मायनस होईल. आता याला 99 ने डायरेक्ट भाग जातो. म्हणजेच इथे x मायनस वाय इज इक्वल टू -2 हे एक समीकरण मिळालेलं आहे. आता हे मिळालेल्या समीकरणामध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करू शकतो. आता समीकरण 1 काय मिळालेलं आपल्याला? 76x मायनस 23y इज इक्वल टू 7. आता आपण हे बघा, इथे काय करूया, x इज इक्वल टू हे y जे आहे ना ते मायनस y ह्या बाजूला पाठवून देऊ. म्हणजे y -2 होईल. म्हणजे x इज इक्वल टू y -2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये ठेवून टाकू. समीकरण 1 काय आहे? 76x मायनस 23y इज इक्वल टू 7. म्हणजे 76
वाय मायनस टू, एक्सच्या जागी वाय मायनस टू ठेवून टाकू. ह्या एक्सच्या जागी -23y इज इक्वल टू 7. म्हणजेच 7 आता इथे गुणाकार किती होईल? 76 इंटू 2 म्हणजे 6 दोन्ही 12, 7 दोन्ही 14 आणि 15, 152 मायनस 23y इज इक्वल टू 7. आता बघा 76 मधून 23 गेले असता तुम्हाला किती मिळणार आहे? तर 53y आणि हे 152 ह्या बाजूला घेऊन गेल्यानंतर किती होणार आहे तुमचं? 159. म्हणजेच y इज इक्वल टू डायरेक्ट तुम्हाला 159 भागिले 53 म्हणजेच 3चा पूर्णता भाग जातो आणि y इज इक्वल टू 3 मिळते. आता x आणि y या किमती आपल्याला फाइंड आउट काढायच्या. आता y इज इक्वल टू 3 मिळाला असता x ची किंमत कशी काढणार? इथे ठेवणार आहे डायरेक्ट. x इज इक्वल टू 3 y मायनस 2 म्हणजे 3 मायनस 2 म्हणजे x इज इक्वल टू तुम्हाला 1 मिळालेला आहे. आता x 3 मिळालेला आहे आणि y 3 मिळालेला आहे आणि x 1 मिळालेला आहे. आता आपली संख्या कुठली आहे ते बघा. दिलेली संख्या कुठली आहे? x प्लस y प्लस 1 आणि y. एकक स्थानी y आहे म्हणजे एकक स्थानी 3 आहे आणि आता x ची किंमत 1 आलेली आहे. 1 प्लस 3 प्लस 1 आणि x ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 1. म्हणजे किती नंबर कुठला झाला तो? 1 आणि हे यांची बेरीज 3 1 4 आणि 1 5 आणि हे 3 म्हणजेच ती संख्या 153 आहे. आहे की नाही सोपं? फक्त x आणि y च्या किमती काढायच्या आणि ह्या स्थानी ठेवून द्यायच्या म्हणजे तुम्हाला ती संख्या मिळणार आहे. आता ती संख्या ज्या दिलेल्या संख्याची संख्या फॉर्म मध्ये कशी मांडायची, अंकाची बेरीज कशी करायची, उलट क्रमांकामध्ये संख्या कशी लिहायची याचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला या उदाहरणामध्ये केलेलं आहे. तुम्हाला याच पद्धतीने गणित शिकायचं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील लेक्चर मध्ये दासू स्पीड मध्ये आणि सराव संच 1.5 सोडून घेऊया. चला मी SK रजा घेतो. धन्यवाद.